विकसित भारत स्मार्ट कचरा व्यवस्थापन प्रणाली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरगाव. आमच्या शाळेमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याकरता झाडांचा पालापाचोळा व शालेय पोषण आहारानंतर निर्माण होणारा कचरा वैज्ञानिक पद्धतीनं व्यवस्थापन करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, जबाबदारी, पर्यावरण जागरूकता निर्माण करणे, स्वच्छ भारत विकसित भारत या संकल्पनेला स्थानिक स्तरावर मूर्त रूप देणं हा आमचा प्रयत्न आहे. आमच्या परिसरामध्ये खूप झाडं आहेत, पालापाचोळा रोज खाली पडतो. विद्यार्थी मध्यान्ह सुट्टीच्या वेळी जेवणासाठी बसतात. अन्नाचे तुकडे, पॅकेजिंग किंवा इतर खरकटे पदार्थ परिसरात पडून राहतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ होतो, किड्यामुंग्यांचा त्रास होतो, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि शाळेचे सौंदर्य कमी होते. म्हणून याकरता उपाय स्मार्ट बायो वेस्ट बिन करण्याचं नियोजन आहे, की ज्यामध्ये सेन्सरयुक्त कचरापेटी जी भरल्यानंतर दिवा लागेल. विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरण शिकवण्यासाठी 2 विभाग आहेत, सेंद्रिय आणि असेंद्रिय अशा पद्धतीनं. त्यानंतर लीप कंपोस्ट युनिट, झाडांच्या पानांचा वापर करून शाळेच्या बगीचेसाठी सेंद्रिय खत तयार करण्याचं नियोजन आहे आणि हे बागेत वापरले जाईल. त्यानंतर मिड डे मील क्लीनअप झोन तयार केला जाईल, की जेवणानंतर विद्यार्थी स्वतःचा परिसर स्वच्छ करतील. दररोज स्वच्छता दूत म्हणून काही विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाईल. यानंतर हरित प्रहरी डिजिटल बोर्ड किंवा ॲप करण्याचं नियोजित आहे. कचरा दिसल्यास फोटो व ठिकाण नोंदवून सूचना देणारी प्रणाली आणि दर आठवड्याला स्वच्छ वर्ग व विभाग यांचा गौरव करण्याचं नियोजन आहे. त्याकरता स्वच्छता प्रोत्साहन योजना, आठवड्याचा स्वच्छ विद्यार्थी आणि स्वच्छ वर्ग हा सन्मान, छोट्या प्रमाणात बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन त्यांना प्रोत्साहन देऊया, की याचा परिणाम असा होईल की परिसर स्वच्छ होईल, विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी, शिस्त, स्वच्छतेची सवय निर्माण होईल, पालापाचोळ्यापासून खत तयार होईल आणि स्वच्छता व्यवस्थापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा देखील वापर वाढेल आणि स्वच्छ शाळा विकसित भारत या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार मिळेल. स्वच्छ शाळा विकसित भारताचा पाया, मी स्वच्छतेचा प्रहरी, हरित भविष्यासाठी तयार. धन्यवाद.